नमस्कार. आपण आता शिर्डीसाठी आज निघालो होतो घरून. बदलापूरहून निघालो आम्ही दुपारी आणि या ठिकाणी आम्ही पोचलो संध्याकाळी 6 वाजता. तर आम्ही ज्यांच्याकडे पोचलो ते आमचे केटे दादा आहेत आणि गाडी बाबांच्याकडे घेऊन जाण्या अगोदर ते म्हणाले की आमच्या घरी या आणि गाडीची पूजा आमच्या ताईंनी केलेली आहे, म्हणजे लक्ष्मीची पूजा एका लक्ष्मीने केलेली आहे. आणि आमचं या ठिकाणी फेटे बांधून आमचे मित्र बांगर सर यांच्या फेटे बांधून आम्हाला शाळेत श्रीफळ देऊन आमच्या बाळाला उपरणं आणि टोपी घालून त्यांनी जो आमचा सन्मान केलेला आहे, जे आमचं सत्कार केलेलं आहे, आमचं देवीसारखं आपल्या लक्ष्मीचं पूजन केलेलं आहे, ते अगदी त्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. म्हणतात ना की जीवनामध्ये माणसं कमवणे सोपी गोष्ट नसते. तर मी पैसा खूप जरी कमवला नसेल तर सोन्यार की माणसं माझ्यासोबत आहेत आणि माझी ही खरी कमाई आहे असं मला वाटतं. म्हणून आपण जे आमच्यासाठी केलं, आमची एवढी काय म्हणतात त्याला, आमचं स्वागत केलं, आमच्या लक्ष्मीची पूजा केली स्वतःची समजून आणि आम्हाला तुम्ही एवढ्या सन्मान केला, आमचं या ठिकाणी फेटा बांधून स्वागत केलं. आमचं नक्कीच तुमच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत, परंतु तुमचं जेवढं बोलू तेवढं शब्द त्या ठिकाणी खूप खूप धन्यवाद. ताईने आम्हाला स्वयंपाक करून जेवायला घातलं. अन्नदाता सुखी भव आणि तुमच्या सर्वांच्या कुटुंबाच्या मनोकामना पूर्ण होऊ देत ही सिच्युएशनसाठी प्रार्थना करतो. आपल्याकडून अशाच प्रकारचे आम्हाला असू देत, असं जे काय असेल तर शेवटी तुमच्याकडे पाहुणे आहेत. आपल्याकडून अशीच शेतीसाठी भरभराटी होऊ देत अशी मी प्रार्थना करतो. आणि 2 शब्द आमचे बांगर सर बोलते. तुमच्या काय बोला 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 बोला. नमस्कार. आज आम्ही दादांच्याकडे आलेलो आहोत. असं म्हणतात की 1 वर्ष नियोजन करायचं असेल तर शेती लावावी आणि ज्याला 10 वर्षाचं नियोजन करायचं असेल त्याने झाड लावावं आणि ज्याला आयुष्यभराचं नियोजन करायचं असेल त्यांनी माणसं जोडावी. दादांनी तेच केलेलं आहे. चौधरी सर आणि दादा यांनी अनेक आपल्या माणुसकीच्या नात्याने अनेक माणसं जोडली आणि त्याची प्रचिती आज मला या ठिकाणी आलेली आहे. त्यांनी या ठिकाणी आमचा जो सन्मान केला त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. बोला 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 तुमचा अनुभव सांगा. बाई बोला बोला ताई बोला बोला. आज आम्ही इथे शिर्डीच्या साईबाबांच्या दर्शनासाठी आलो, परंतु आज आम्हाला जे माहेर पण आठवलं की आज आम्ही थेटेदादा हे आमचे भाऊ आहेत. हे इथे आल्यानंतर मला वाटलं खरोखरच आपण भावाच्या घरात आलेलो आहोत, कारण आपल्याला इथे आल्यानंतर जो माहेर पण म्हणजे माहेरी गेल्यानंतर जो अनुभव असतो तो अनुभव इथे मिळालेला आहे. त्यामुळे थेटेदादा तुमचंही मनापासून आभार. मॅडम बोला. बोलणार नक्कीच बोलणार. कारण ज्या पद्धतीने इथे आलो आम्ही मागच्या वेळेला, माझी ॲक्च्युली मी कोणाकडे जात नाही लवकर, म्हणजे सख्खे नातेवाईक असले तरी जात नाही. पण मागच्या वेळेला जेव्हा आलो तेव्हा ताईंचा स्वभाव तर आधीच आम्हाला माहिती होता. दादांना भेटलो. इथे आल्यानंतर मला असं वाटलं की हा माझा सख्खा भाऊ आहे आणि ते नाते एवढं हे झालेलं आहे ना की आज मी ह्यांना म्हटलं की तुम्ही पाहुणे आहेत आणि हे माझं माहेर आहे, म्हणजे हे मला आमच्या घरी आणि जसं मी माझ्या घरी जाऊन करते त्याप्रमाणे मी इथे वहिनीला मदत किंवा भावाच्या घरी एकदम स्वतःचा माहेरचा अनुभव आनंद घेतलेला आहे. त्यामुळे दादा तुमचं धन्यवाद आणि वहिनी तुमचं पण धन्यवाद. थँक्यू.